महाराष्ट्र स्टेट बोर्ड की 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षाओं को लेकर जलगांव जिला प्रशासन पूरी तरह अलर्ट मोड पर है। नकल पर लगाम लगाने के लिए प्रशासन ने कड़े इंतजाम किए हैं। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी एजुकेशन द्वारा आयोजित की जा रही 10वीं और 12वीं की परीक्षा को नकल मुक्त बनाने के लिए जलगांव जिले में विशेष अभियान चलाया जा रहा है। जिला कलेक्टर रोहन गुगे ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि जिले में 12वीं की परीक्षा 10 फरवरी से 18 मार्च तक और 10वीं की परीक्षा 20 फरवरी से 18 मार्च तक आयोजित होगी। 12वीं की परीक्षा में 59,421 छात्र और 10वीं की परीक्षा में 33,653 छात्र शामिल होंगे। 12वीं के लिए 82 और 10वीं के लिए 147 परीक्षा केंद्र बनाए गए हैं। सभी परीक्षा केंद्रों पर सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं। जहां सीसीटीवी उपलब्ध नहीं है वहां जूम लिंक के जरिए लाइव मॉनिटरिंग की जाएगी। इसके लिए टेक सेवी शिक्षकों की तैनाती की गई है। प्रश्न पत्रों के परिवहन के खिलाफ पुलिस सुरक्षा रहेगी। परीक्षा केंद्र से 500 मीटर के दायरे में जेरोक्स सेंटर बंद रखने के आदेश दिए गए हैं। साथ ही 50 मीटर के भीतर अनधिकृत लोगों की एंट्री पर रोक रहेगी। संवेदनशील केंद्रों पर ड्रोन कैमरे, वीडियोग्राफी और फ्लाइंग स्क्वाड की तैनाती की गई है। पिछले साल जिन केंद्रों पर गड़बड़ी पाई गई थी उन्हें इस बार रद्द कर दिया गया है। कलेक्टर रोहन गुगे ने अभिभावकों और शिक्षकों से छात्रों का मनोबल बढ़ाने की अपील की है ताकि छात्र बिना किसी तनाव के परीक्षा दे सके। मोबाइल फोन के इस्तेमाल की अनुमति केवल परीक्षा से जुड़े जरूरी कामों तक सीमित रहेगी। किसी भी तरह के दुरुपयोग पर सख्त कार्यवाही की चेतावनी भी दी गई है। जलगांव प्रशासन की कोशिश है कि परीक्षाएं शांतिपूर्ण, पारदर्शी और नकल मुक्त माहौल में संपन्न हो ताकि छात्रों का भविष्य सुरक्षित रह सके। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। सर्वांना कल्पना असेलच की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा लागली आहे। त्यामध्ये 12वीची जी परीक्षा आहे ती 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची जी परीक्षा आहे ती 20 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत होऊ घातली आहे। त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर 10वी मध्ये आपल्याकडे 33,653 मुले आणि 25,767 मुली अशा एकूण 59,420 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत। आणि 147 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा 10वीसाठी होणार आहे आणि 12वीसाठी 27,318 मुले आणि 20,914 मुली अशी एकूण 48,232 विद्यार्थी जे आहेत आपले ते परीक्षेला बसणार आहेत आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 82 केंद्रांवरती होणार आहे। या सगळ्या केंद्रांवरती जी बेसिक फॅसिलिटी आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज व्यवस्थित असल्याबाबतची खात्री ही बीईओ, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या मार्फत पर्सनली व्हिजिट करून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या केंद्रांवरती सीसीटीव्ही यंत्रणा ही असणं आवश्यक आहे आणि त्याबाबतची पण माहिती घेण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नाहीये त्यांच्या मार्फत आजही सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे आणि जिथे फायनली सीसीटीव्ही यंत्रणा नसणार आहे अशा ठिकाणी आपण झूमची पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। त्या माध्यमातून सर्व जे इन्व्हिजिलेटर्स आहेत त्यांना कनेक्ट होणं आवश्यक आहे। अशा प्रकारे आपण सीसीटीव्ही आणि झूमच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रक्षेपण तिथलं जे आहे ते आपल्या जे कस्टोडियन असतात त्यांच्याकडे हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तिथे तंत्रस्नेही शिक्षकांची आपण व्यवस्था देखील करून दिलेली आहे जेणेकरून कुठेही टेक्निकल काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याबरोबरच जी आपले क्वेश्चन पेपरची जी वाहतूक आहे त्यासाठी पण कस्टोडियन यांना पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे। सर्व जे केंद्र आहेत आपली तिथून 500 मीटरच्या अंतरावरती झेरॉक्स सेंटर जे आहे ते बंद करण्याबाबतचा पण आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच 50 मीटर मध्ये देखील दुसरं कोणालाही एंट्री राहणार नाही अशा प्रकारचे आदेश करण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग जी करण्याची व्यवस्था आहे ती मुलांची आणि मुलींची वेगळी व्यवस्था करण्यासाठी सर्व केंद्रांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे मुलींसाठी एक वेगळे एन्क्लोजर फ्रिस्किंगसाठी देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्या ठिकाणी कंपाऊंड नाही आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातलं कंपाऊंड देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। हे सर्व करत असताना जी तिथे पूर्ण मंडळी असेल, जी परीक्षा कंडक्ट करणारी असेल त्यांना सगळ्यांना अधिकृत आय कार्ड देण्याची पण सूचना देण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी जो पेपर आहे त्या पेपरशी निगडीत कोणतेही शिक्षक किंवा लॅब असिस्टंट किंवा इतर कोणताही स्टाफ हा त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही याबाबत